1 वाजलाय आणि आम्ही अजून प्रवासात आहोत. बरं आता रोड कोणता म्हणायचा आपण? रोड भारी आहे पण बीड बायपास तोच रोड आहे. बायपास नाही मग बीड उस्मानाबाद हायवे नाही आपण तर हायवे रोड चांगला आहे. सोलापूर रोड. आता किती वाजतील पोहोचायला काय माहिती आपल्याला? अजून 2-2.5 तास. आणि आता बसून बसून कंटाळलोय. भुकेची वेळ झालेली आहे. सुरेखा कोंबडी शिजली का? काय चाललंय? किती वाजलेत माहितीये का तुम्हाला? करेक्ट 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता खाणार आहोत. वाव बापरे, चिकन बिर्याणीचा बेत केलेला आहे सुरेखाने. तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, पण आता पर्याय नाही. आम्हाला प्रवासातून यायला एवढा वेळ झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता आस्वाद घेणार आहोत पहाटे चहा आणि कॉफीच्या ऐवजी चिकन बिर्याणी. येस, मग आता इथून पुढचे आपले व्हिडिओ सुरू होणार आहेत. किती वाजलेले आहेत? किती वाजले? टायमिंग काय झालाय आणि काय खाताय? होय, नक्की आपल्या डोक्यावर परिणाम झालाय का डोक्यावर पडलेत माहित नाही. अरे बापरे, किती वाजलेत? पहाट झाली आणि लक्षात राहण्यासारखे प्रसंग आहेत की असं कोणी खात असेल का सकाळी 4 वाजता? पुरे पागल आहेत आपण. तुझं पण ताट आलं. चला, आपल्या आयुष्यातला खूप आठवणीचा प्रसंग आहे आता. पहाटे 4 वाजता चिकन बिर्याणी. कशी झाली टेस्ट? अमोलला पाठवू का? टायमिंग सही का? खरंच ना, मजा वाटतेय ना. लोक मॉर्निंग वॉकला जातात, खुशाला आराम करताय पहाटे. आणि कोंबडी पचवायला पाहिजे. हा, कोंबडी खाल्ली ना ती. चला पचवायला फिरा. मी मात्र उभी राहणार आहे. तू फक्त व्हिडिओ टाक फक्त कुठे. येस, टाकणारच मी. सगळ्यात आवडले बघ हे बाळाचे पायाचे. काय म्हणायचं ग त्याला? वाळेच ना का तोडे म्हणायचे? तोडे ना. म्हणजे आजकालच्या मुलींनी हे घालणं म्हणजे फार विशेष गोष्ट आहे. नाही तर मुलीला काय म्हणतात, टोचतं अमुक होतं, पण तू ठेवलंय ना त्याला. वा, मस्त. त्यांच्या हौस असतील आपण काय म्हणून चालत नाही. नाही पण सगळंच राहिले. वरी मी आहे ना मस्तपैकी फोटो काढले. चालू दे चालू दे चालू दे. छान छान. आता हे सगळं येणार आहे. तुम्ही फोटो काढताय ना, मग मी व्हिडिओ Sunnah kata yang betul, dia tinggal dulu mana fat, dia pun dulu mana kiri dan sebab kalau kita orang yang terkasih ini nak shopping dia ada free kalau kita nak makan ini terus dia pun koni koni selok.
पूजा दीदीला मिस करते हा मी तुमच्यामध्ये. हा मस्त, खूप मोठं. याच्याकडून मला खूप फुलझाडं न्यायची आहेत अगं. छान वाटते नाही, आणि थंडावा पण झालाय त्याच्यामुळे. हे झुल्यावर बसून फोटो काढायचो. मस्त. नाही नाही, आता खूप प्रकारची फुलझाडं लावली आहेत. याचा मंडप पण छान होईल. आणि हे तर खूप जुनं आहे बघ, ते जाईजुईचं बरं का. ते बघ, ते घर पूर्णपणे झाकून गेलंय. हे छोट्या पानांचं काय म्हणायचं गेलं, हे शोचं किती सुंदर वाटतंय ना काहीतरी. हा मस्त वाटतंय ते. जास्वंद पण छान आहे. हे पण शोचं झाड छान वाटतं. खूप फुलझाड आहेत मस्त पैकी. चौपाळ्यावर बसून फोटो काढण्याची मजा. आणि फोटोग्राफर पूजा. यमक पण जुळलं बरं का. झोका घेता घेता. पूजा इकडे बघ. बोलू का? बोलू का? काहीतरी विचारू का? काहीतरी माहितीये, आम्ही मैत्रिणी भेटलो ते ऑनलाईनच्या माध्यमातून, हो ना. खूप उशिरा वयात मिळालेलं इंटरनेटचं साधन, मोबाईल हातामध्ये, आणि मग मैत्री झालेली आहे. पण ती विचारांची, शब्दांची, आणि या मैत्रीमध्ये खूप चढ आले, खूप उतार आले, काही प्रसंग आले, काही प्रसंग गेले, पण धागा विश्वासाचा मात्र अतूट आहे. आणि असं असलाच पाहिजे. आता सुरेखा कामात आहे, नाही तिला पण याच्यामध्ये घ्यायचं होतं. तिला खूप दिवसांनी, जो 2-2.5 वर्षांनी भेटतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला सुरेखाच्या मुलीच्या लग्नात भेट झाली होती. त्याच्यानंतर आता आम्ही भेटतोय. म्हणजे 2-2 वर्ष आमची भेटही होत नाही. पण आता ठरवलं सोडून जात नाही, पण ठरवलंय आता आपण की निदान मे महिन्यात तरी भेटायचं, कुठेतरी फिरायला जायचं. तेवढा वेळ घालू आपण. पहा, आपण जाऊया फिरायला कुठेतरी. किती वर्षाने भेटलंय असं वाटतंय का तुला? आपण मध्ये गॅप झालाय वाटत नाही? हो, गॅप वाटतोय का तुला? आणि तो कधी वाटणारच नाही. कारण का, खूप काही गोष्टी असतात की न बोलताही होतात, न बोलताही कळतात त्या. म्हणून आणि खरंच 2015चं साल आठवते. आभासी मैत्री, आभासी जगामध्ये झालेली तिघींची मैत्री, पण ती इतकी घट्ट आहे, किती घट्ट आहे याचं मोजमाप नाहीये. अथांग सागरासारखी, आणि ती अशीच राहणार. चढ उतार आले, लाटा येतील जातील, भरती ओटी तर होणारच आहे. ती तर म्हणजे त्याला काही पर्याय नाहीये, होणार. पण धागा. आणि तुझ्या लक्षात येते आपल्या मुलांचं ते किती नॉर्मल असतात, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि खरंच मला आज काल 10 वाजता असं वाटत नव्हतं की उद्या काय आपल्या आयुष्यामध्ये ते 2 मिनिटात मला कसं पूजानी आणलं इथपर्यंत. आणि आम्ही किती आनंदात आहे, म्हणजे आपण. खूप छान वाटतंय. टू व्हीलरवर चल. कॅप्शन काय द्यायचं माहितीये का? बिचारी एकटी पूजा मावशी दोघींना शोकाचं यांना अजिबात जीव येत नाही तिची. तिला काय म्हटलं, ती 4 व्हीलर आहे ना ती शिक, मग आम्हाला चक्कर मारेल. आता मला 2 व्हीलरवर बसलं, ती हिच्या मागे नाही बसणार मी. हिच्या मागे बसली. मला खूप वेळेला गाडीवर नेलंय माझा देह, पण हिच्या मागे मग ती 2 गणपती कशी चालली. 2 गणपती.
व्हिडिओ नाही. माझी मागून आली असती खरंच उभी राहिली असती, पण मला थोडीशी शंका आहे. नाही एवढं वजन नाही. रिस्क नाही घ्यायची, रिस्क नाही. 150 किलो पर्यंत म्हणून सांगितलं. अरे हो सगळं पण मांडलं. 150 जास्त होत आहे ना. आपण 100 आहे. 89 साधी गोष्ट आहे ना, तेवढं तर विचार मारतो पण आता. अगं बाई काय पाहिजे. नेहा काय तो आमचं नागार्जुनचं कसलं ऊन भर बाराच्या उन्हात उभं राहते. नागार्जुन डॅमला नागिन खडकावर होती. नव्हतं तिथं ऊन नव्हतं लागत ना. नाही हे गारा होता, तो गारा होता. नेहाला दाखव ना. माझा मोबाईल थोडा चार्ज होते, तुला सगळं बोलला. केलं ना त्याने. अरे आपण आहे ना, म्हणजे जर ठरवलं तर काही पण करू शकत आहे ना. ठरवायला पाहिजे. तुझं म्हणणं काय काय करायचं पण आता आपण ठरवायचं. ते जाऊ खरंच टूरला जाऊ. येस, माझी तर या महिन्यात माझी तयारी. या महिन्यात तुला सांगू काही 3 दिवस पोराचं लग्न कर. अरे ते 8 जूनला आहे. मला 9, 10, 11, 12 मे हा मग 24 तारखेला 24 फेब्रुवारीला दौरा आहे. नाही पण मावशी आता तुम्ही घरचेच आहेत गेले रोज कामाला येत हो आहे. हो. आणि माझा व्हिडिओ झाला, तिचा तुझा झाला, पण आपल्या दोघीचं होऊ शकत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे तू 100 मी 100 पहिलं 200. कंकू होते. याची क्षमता 150ची, म्हणून आपण ती दोघींचा फोटो काढू शकत नाही. आणि हे आपल्याला झोकत येत नाही. हे उधारी इच्छावर. मी करणार आहे 200,000 करोड. इतना ज्यादा महंगा नहीं होता है. 200,000 नहीं मैं कैश लाई हूँ. आपको कैश ही लेना पड़ेगा. ले लो ये सब ले लो. 2 छोटे बच्चे खेल रहे हैं. डान्स कर, डान्स मस्त पैकी. अरे व्हिडिओ करू ना तुझा आपण. हा करो करो डान्स करो. फिर छोटा बेबी. हाय दुर्गा. स्माइल खूप छान दिली बरं का दीदी. बोलता नाही येत. बोलता नाही येत. तुला बोलता नाही येत. हा ना, खूप तिचं स्माइलच एकदम सुंदर. ये चल इकडे. झोप आली अद्विका? झोप आली तुला? निंदू आली? हा अर्धवट का तू म्हणून झोपेत पडे बरं का. दर्शना लवकर नंबर येणार आहे आता. हा घे मांडीवर. हो ते लवकर रिकामं होऊन जाईल. मोठे मोठे दिवस सुट्टा असते मोठ्या. शंभू चल चल पकड पकड बॉल पकड पकड पकड. हो, 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 हो. हे पायातलं खूप सुंदर वाटतंय. भारी दिसते ना दीदी. राहिला उभा. आता हे असं सुरू करणार हा तो. हेच
पकड बॉल, पकड बॉल, घे बॉल. कुठे? तू डान्स नाही केला. आपल्या डान्सचा व्हिडिओ करायचा होता ना, नाही केला डान्स. आणि तुझे दात पण गेले हरवून. काढले तरी हाताने सोडून काढले. आता बघ ना किती उद्योग आहे, चढायचा उद्योग आहे. बघ बघ ते बघ. आता थोडे दिवस त्याला चांगला बॅलन्स समजेपर्यंत असंच करणार आहे.